गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 77. आणि हे बघा, मी काल रात्री दाखवलं होतं तुम्हाला, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर गाडी लावली होती. आणि आता चहा सुरू आहे, चहा बनवणं चालू आहे. त्यानंतर रिद्धू अजून उठला नाही, तो झोपला आहे. तर आता फ्रेश वगैरे झालोय, ब्रेकफास्ट झालाय आणि आता आम्ही निघालोय पुढे. तर आम्ही हे इथे थांबलोय, टायर मध्ये हवा पण भरायची होती. आणि हे रिद्धू बघा काय चालू आहे रिद्धूचं. दुपारची झोप वगैरे काढून निघालोय आता पुढच्या प्रवासाला. सध्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतोय. तर आता मुन्नारकडे जाताना आम्ही घुसले फॉरेस्ट एरियामध्ये. इथे पूर्ण हत्ती वगैरे आहेत. हे बघा, हा आहे चेक पोस्ट. हे इथं पोलीस आहेत. तर झालं असं की आम्ही मुन्नारला जात होतो आणि चढ्याचा रस्ता आला, कारण आम्ही समुद्र सपाटीपासून 1700 मीटर वरती चाललोय मुन्नारला. तर जाता जाता असं झालं की एकदम छोटा रस्ता होता, म्हणजे जिथे एकच गाडी जाते असं. तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, आम्ही वरती चढत होतो, तर येणाऱ्या गाड्यामध्ये थांबायच्या, मग आम्ही जायचो, पुन्हा आम्ही थांबायचो, मग त्या गाड्या जायच्या. असं करत 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 आम्ही थोडं हाईटला आलो. पण त्याच्यात झालं असं की आमची गाडीचं जे इंजिन आहे ते खूप गरम झालं, त्यामुळे गाडी पुढेच जात नव्हती. पण आता करायचं काय, कारण पुढेही जंगल, मागेही जंगल, पूर्ण फॉरेस्ट. आणि इथे हत्तीचा झोन आहे, इलेफंट झोन. तर इथं हत्ती वगैरे येतात रात्रीचे. मग आम्हाला काही जण बोलले की तुम्ही लोकल गाडीने पुढे जा, गाडी इथंच राहू द्या. आता आम्हाला काही सुचत नव्हतं. पण मग आम्ही काय विचार केला की आमच्या पुढे फक्त 2 किलोमीटरवर चेकपोस्ट होता, जिथे म्हटलं माणसं असतील, पोलिस राहतील, तर आपण तिथपर्यंत काहीतरी करून जाऊ. मग आम्ही 1 तास गाडी थांबवली आणि गाडी थंड झाल्यावर आम्ही 2 किलोमीटर पुढे आलो चेकपोस्ट पर्यंत. मग इथे आता एकदम सेफ आहे. सगळा एरिया जंगलचाच आहे, पण चेकपोस्ट आहे, माणसं आहेत, सर्व गोष्टी आहे इथे. तर आजची रात्र आम्ही इथेच थांबू, गाडी पण थंड होईल आणि मग उद्या आम्ही निघू पुढच्या रस्त्याला. आणि अशा याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्राची गाडी भेटली होती. बरेच माणसं होते त्याच्यात, आमच्याशी बोलले ते, म्हणे आम्ही तुमची रील वगैरे बघतो. आणि त्यांनी आम्हाला हे बघा, केळी, काकड्या, गाजर, बरेच त्यांच्याकडे जे जे होतं ते दिलं खायला. तर गुड नाईट सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.